आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 12 मधून माजी नगरसेवक महमूद सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत मोठे शक्ती प्रदर्शन केलं। ते प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत। यावेळी प्रभागात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार महमूद सय्यद यांच्यासोबत रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्यात। यावेळी काकासाहेब कोयटे यांनी माजी नगरसेवक महमूद सय्यद यांनी त्यांच्या प्रभागातील केलेल्या कामाबाबत कौतुक करत 3000 कोटींच्या निधीवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज जनतेसाठी नितीन जाधव, कोपरगाव। याच्याबद्दल मला एक सांगावंसं वाटतं, मी दररोज वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरतोय। पूर्वी माझा असा गैरसमज होता की माझ्या प्रभाग क्रमांक 3 मधून मी गावातला सर्वाधिक मताधिक्य देणार। मी जेव्हा प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये फिरलो तेव्हा मला असं वाटायला लागलं की प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये सर्वाधिक मताधिक्य फिरणार। आज जेव्हा 12 मध्ये मी फिरतोय, मला खात्री आहे गावातला सर्वाधिक मताधिक्य या प्रभाग क्रमांक 12 मध्ये मिळणार। याचे नगरसेवक महमूद सय्यद यांनी ज्या पद्धतीने काम केलेले आहे, ते गावातला आदर्श नगरसेवक म्हणून यांचा गौरव निश्चितपणे केला पाहिजे। खाली तुम्ही बघा, या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये पेवर ब्लॉक झालेले आहेत। या छोट्या नाही, याच्यापेक्षा तुम्ही आता इथं लक्ष द्या, 2-2 फुटाच्या गल्ल्यांमध्ये सुद्धा पेवर ब्लॉक बसवलेले। विरोधी पार्टी जे प्रचार करती की 3000 कोटी रुपयाचा निधी कुठे गेला, माझं त्यांना आव्हान आहे, तुम्हाला 3000 कोटी रुपयाचा निधी कुठे गेला हे जर बघायचं असेल, तुम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये जा, प्रभाग क्रमांक 2 मध्ये जा, प्रभाग क्रमांक 12 मध्ये या। तुमची खात्री पडेल पैसा न पैसा कारणी लागलेला आहे आणि काम ज्या पद्धतीचं दर्जेदार झालेलं आहे, क्वालिटीचं काम, एकही पेवर ब्लॉक बसून उडालेला नाही, जागेवर बसलेले आहेत, एकही पेवर ब्लॉक निघालेला नाही। इतकं दर्जेदार काम आमदार आशुतोष काळे यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली माझा विजय इतका प्रचंड बहुमताने होईल की आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड ब्रेक होतील, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही। प्रत्येक प्रभागात जात आहात आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेतात, कसा उत्साह आहे नागरिकांमध्ये? इतका प्रचंड उत्साह आहे। मी याच्यापूर्वी सुद्धा निवडणुकांचा प्रचार करायचो। प्रत्येक प्रभागामध्ये गेल्यानंतर सगळे मतदार मोठ्या प्रमाणात अडचणी मांडायचे, आमच्या गटर झालेले नाही, आमचे रस्ते झालेले नाही। इथं आल्यानंतर मला गटर सगळ्या गायब झाल्याचे दिसत आहेत। गायब झाले म्हणजे कुठे गेलेले नाहीत, ते सगळं अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेले आहे। गटार मुक्त गांधीनगर या भागामध्ये आमचे मित्र महमूद सय्यद यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं त्यांना गंगुलेताईंची साथ होती। या गंगुले आणि महमूद सय्यद यांनी जो कामाचा विक्रम केलेला आहे, या ठिकाणी कामाचा डोंगर या ठिकाणी केलेला आहे, त्यामुळे या प्रभागामध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळणार। मी आता सांगितलं त्याप्रमाणे मी पूर्वी सुद्धा प्रचाराला यायचो, वेगवेगळ्या तर तक्रारीच लोकांच्या ऐकावं लागायच्या। आता ज्या ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये लोक म्हणतात गंगुलेताईंनी आमचे सगळे कामं पूर्ण केलेले, महमूद सय्यदनी सगळे कामं पूर्ण केले। आता मला प्रश्न पडलेला आहे, मी नगराध्यक्ष होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, मी कामं काय करायची हा प्रश्न मला। कामच ठेवलेलं नाही महमूद भाईंनी आणि गंगुलेताईंनी। तरी सुद्धा हे कोपरगाव आणखी स्वच्छ, सुंदर आणि मजबूत कसं करता येईल याचा अजितदादांच्या आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली आपण निश्चितपणे प्रयत्न करू। कसला महमूद भाईंनी मला आता दाखवलं, त्या ठिकाणी त्यांनी उद्यानाचं काम सुरू केलेलं होतं, ते अपूर्ण राहिलेले। परंतु या भागातलं उद्यान असं झालं पाहिजे की कोपरगाव शहरातले लोक इथं या उद्यानामध्ये आले पाहिजे, कोपरगाव शहरातले लहान मुलं या इथं बाल क्रीडांगणामध्ये खेळण्यासाठी आलेले पाहिजे। असं उद्यान आम्ही या ठिकाणी निश्चित करू। आम्ही आमचे उद्यान क्रीडांगण कुठेही शहराबाहेर अजिबात पळवणार नाही। या शहरात ज्या जागा आहेत त्याच ठिकाणी उद्यान विकसित करू, त्याच ठिकाणी बाल क्रीडांगण आम्ही विकसित करू। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।